हाय एव्हरीवन, किचन फूड लवमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आज बाबासाहेब आंबेडकर जन्मजयंतीनिमित्ताने मी त्यांच्या जीवनी आणि सोशल मीडियामध्ये माहितीप्रमाणे त्यांच्या आवडीचे जेवण म्हणजे मेथीची भाजी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि फिक्कं वरण भात बनवण्याचा प्रयत्न करीत आहे। तुरीची डाळ आहे, अर्धी वाटी घेतलेली आहे। हा ठेचा त्यांचा आवडीचा ठेचा बनवलेला आहे। वरण फिक्कं वरण फोडणी घालण्याकरता लसूण, कढीपत्ता, थोडा कोथिंबीर आणि मेथी बनवण्याकरता ही मेथी मी तोडून धुवून वाळवून ठेवलेली आहे। त्याच्यात घालण्याकरता उभा कांदा मी थोडा बऱ्यापैकी घेतला, 3 कांदे घेतलेले आहे, उभा चिरला आहे, थोडी हिरवी मिरची बारीक चिरली आहे, 2 आलू, 2 टमाटर आणि चवीपुरता थोडा टेस्ट करता तिखट घालणार आहे, हळद आणि स्वादानुसार मीठ। अर्धा वाटी तुरीची डाळ 2-3 पाण्याने धुवून काढली आहे आणि आता हे गॅसवर मंद आचेवर 3-4 शिट्या काढून घ्यायच्या। उकळताना पाणी वर नाही आलं पाहिजे म्हणून 2 चम्मच तेल घालते, हिरवी मिरची, थोडीशी हळद करून कुकरचं झाकण बंद करायचं आणि मंद आचेवर 4 शिट्या होऊ द्यायच्या। डाळ शिजेपर्यंत आपण मेथीच्या भाजीचं फोडणी करूया। थोडं तेल घालायचं। अगोदर आपण कांदे घालूया, कांदे परतूया। कांद्यासोबतच मिरची सुद्धा पकू दे। मेथी बनवताना मला बाबासाहेबांची एक गोष्ट आठवली। ते औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये निरीक्षणाला जायचे तेव्हा तिथल्या स्वयंपाकीण बाई सुद्धा मेथीची भाजी आणि भाकर बनवायची। त्यांनी बाबासाहेबांना जेवण वाढलं। बाबासाहेबांनी ते मेथीची भाजी आणि भाकर खाल्ली, परंतु थोडी ताटामध्ये उरवून ठेवली। तेवढ्यात तिथला कर्मचारी आला आणि ते उष्टी मेथीची भाजी आणि भाकर खाल्ली। तेव्हा बाबासाहेबांना फार राग आला आणि त्यांनी त्याला स्वाभिमानाचा धडा शिकवला। आता कांदे पकत आहेत। कांदे पकता आलू पकायला वेळ लागते, म्हणून कांद्यासोबतच आपण आलू सुद्धा याच्यामध्ये घालूया। भाजी पूर्ण अशी घालण्यापेक्षा थोडी चिरून घातलेली छान वाटते, तर मी थोडी भाजी चिरून घेते तोपर्यंत कांदे आलू पकतात। कांदे फार कडक नाही होऊ द्यायचे, सॉफ्टही राहायला पाहिजे। कांद्यासोबत 50% आलू पकत आले आहेत। आता याच्यामध्ये आपण हळद घालूया, 1 चम्मच तिखट, आपल्या 5 शिट्या झाल्या। कुकर बंद करूया। ते झाल्यानंतर टमाटर घालूया। टमाटर आलू थोड्या मंद आचेवर पकू। टमाटर पकणं फार आहे तर ते लवकर पकण्याकरता थोडं मीठ घालूया। याला थोडं मंद आचेवर 5 मिनिट झाकून पकू। आलू आता पकायला आले, 70% पकले आणि टमाटर पण छान पकलेले आहे। आता याच्यानंतर आपण मेथी घालूया याच्यामध्ये। मेथी आधी फिरवून घेऊ, कारण की मेथी पकून थोडी कमी होते, तर आधी मीठ नाही घालायचं, नाहीतर मिठाचा अंदाज चुकेल। आधी मेथीला थोडंसं पकू द्यायचं।
आपण आधी मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये, म्हणून आता मीठ बेताने घालायचं, थोडं कमी घालायचं, थोडं मीठ पुरेसं आहे. छान मिळवून लो टू मीडियम आचेवर त्याला 7-8 मिनिट आता पकू द्यायचं आपल्याला. मेथी आलू सगळं आता व्यवस्थित एकासोबत पकतील. मेथी शिजेपर्यंत आपण डाळीला फिक्का वरणाला फोडणी घालूया. मी पतेलामध्ये बनवत आहे. महाराष्ट्रामध्ये पतेल्यातच डाळ बनवतात. मी पण पतेल्यातच बनवत आहे. डाळीत आपण फार कमी तेल घालायचं, खूप तेल नाही घालायचं, एवढं पुरेसं. आपण डाळीला फोडणी घालतो तर फोडणी करता राई, जिरं, कढीपत्ता, लसूण, थोडा कांदा आणि कोथिंबीर हे घेतले आहे. छान तडका बसला पाहिजे. तेल छान तापेल तेव्हाच राई टाकायची, नाहीतर कडू लागेल. मग तेल छान तापल्यानंतरच आपण राई टाका. आधी चेक करूया. अजून बरोबर गरम नाही झालेलं आहे तेल, थोडं गरम होऊ द्या. तेव्हापर्यंत आपण कुकर खोलूया. डाळ आपली छान गललेली आहे बघा, अगदी एकजीव झालेली आहे. याला थोडीशी आपण अशी घोटून घेऊ डाळीला. इकडे तेल आपलं तापलेलं आहे. आधी राई अशी छान तळकली पाहिजे. राई तळकली तर थोडा अर्धा चम्मच जिरा घालायचा, थोडं दूर राहून कढीपत्ता घालायचा, किंवा अंगावर तेलाचे छिटे उडतील. कढीपत्ता घातला नंतर लसूण घालायचा. लसूण हलका ब्राऊन होऊ द्यायचा. नंतर कांदा घालायचा. अशी खमंग फोडणी जमली पाहिजे. भाजी कुठल्याही भाजीमध्ये कांदा अगदी कडक होऊ नका देऊ, कारण कांदा जर कडक झाला तर भाजीचा टेस्ट थोडा कडसर वाटतो. तर कांदा नेहमी सॉफ्ट ही असायला पाहिजे भाजीमध्ये. आपण आधी वाफवताना हळद घातली होती, म्हणून अगदी थोडीशी हळद घालायची. हळद घातल्यानंतर छान मिक्स करून आपण वरण घालायचं. आधी एकदम पूर्ण वरण नाही घालायचं, आधी थोडंसं वरण झाकून द्यायचं, कारण की त्याची वरणाची जी भाप आहे वर उडेल नाही, टेस्ट छान वाढेल. नंतर मग पूर्ण वरण घालायचं. कितपत तुम्हाला पातळ करायचं आहे तेवढं पाणी घाला. आपण स्वादानुसार मीठ घालूया. मी हातानेच घालते, कारण की मला हाताचा अंदाज कळतो, चमच्याचा नाही कळत, म्हणून मी नेहमी प्रत्येक याच्यामध्ये हातानेच मीठ घालते. हाताचा अंदाज माझा परफेक्ट असतो. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया. नंतर उकळल्यानंतर वरून पुन्हा घालूया. डाळ उकळेपर्यंत मेथीचं काय सुरू आहे ते बघूया आपण. मेथीला बघा पाणी सुटलेलं आहे. मेथीच्या पाण्यामध्येच मेथीचं पाणी सुटलं, एकदम पकले आहेत, शिजलेले आहेत छानपैकी. ऑलमोस्ट भाजी झालेलीच आहे आपली. थोडं आता हे झाकू नाही, आपण थोडं उघडं शिजवूया. इतपत
गाळं ठेवलेलं आहे वरण. खूप गाढं वरण पण बरं नाही वाटत, कारण की भातासोबत आपल्याला खायचं आहे तर थोडं पातळ वरणच छान वाटते. तर थोडं पातळ वरण आणि त्याच्यासोबत भाजी तर असते, त्यांचं कॉम्बिनेशन खूप छान वाटते. डाळ आपली उखडलेली आहे, भाजीसुद्धा झालेली आहे. आता आपण वरणामध्ये थोडं कोथिंबीर घालूया. हे आहे महाराष्ट्राचं फिक्कं वरण, एकदम फोडणीचं वरण. याला फोडणीचं वरण म्हणतात. एकदम साधं वरण पण असते, जे फोडणी नाही घालत, ते असं नुसतं मीठ घोटून खातात. बघा, आलू एकदम छान पकलेले आहेत मेथीसोबत. मेथी पण छान पकली आहे. मेथीच्या भाजीचं पाणी पण सुकलेलं आहे. आपली मेथीची भाजी पण तयार आहे. बघा, हे वाफाळलेलं भात आहे आणि हे चपाती. त्यांना ज्वारीची भाकर फार आवडायची, पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं नाही, त्याच्यामुळे मी पोळी बनवली. आणि फिक्कं वरण, मेथी आलूची भाजी आणि हा हिरव्या मिरचीचा ठेचा. अशा प्रकारे अगदी साधं जेवण बाबासाहेबांना फार आवडायचं. त्यांना समर्पित म्हणून हे जेवण मी आज बनवलेलं आहे. हे साधं जेवण तुम्हाला पण सुद्धा फार आवडेल. आणि खरं सांगायचं म्हणजे या कामाच्या मागे बाबासाहेबांचा फार मोठा वाटा आहे, कारण की त्यांना स्त्रियांना एवढ्या फॅसिलिटीज दिल्या की आज स्त्रिया समोर येऊन काही ना काही करण्याचं ध्येय करतात. त्याचप्रमाणे ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि रमाई यांचा पण सुद्धा आमच्या जीवनात फार मोठा वाटा आहे. त्या दिवसाला समर्पित म्हणून मी हे ताट तयार केलं आहे. जर तुम्हाला माझी रेसिपीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अशीच रेसिपी बनवेल. जय भीम, नमस्कार, थँक्यू.